परप्रांतीय रिक्षा चालक, परप्रांतीय टॅक्सी चालक महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्राच्या जनतेला माज दाखवतात आणि हे जे भडवे परप्रांतीय महाराष्ट्रात आले ते जर आज आपली मातृभाषा मराठीला जर विरोध करत असतील ना, तर मराठी माणूस महाराष्ट्र आणि मुंबईचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे हे पुन्हा एकदा घाटकोपरच्या रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी दाखवून दिलं. हे जे भडवे येतात ना परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्राचंच खातात, इथे येऊन पोट भरतात आणि यांना मराठी भाषा बोलायला नको वाटते. का का तर यांना हिंदी पाहिजे, यांना मराठी भाषेची सक्ती नकोय. सरकारने जो निर्णय घेतलाय ना, सरकारच्या निर्णयाच्या विरोधात हे जे परप्रांतीय भडवे आहेत ना, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, 4 मे 2026 पासून 15 लाखापेक्षा जास्त लोक संपावर जाणार आहेत. आणि रिझन काय आहे माहिती का? तर ही जी सरकारने मराठी सक्ती केली आहे ना, ही सक्ती हटवा, मराठी सक्ती नको. म्हणून हे 15 लाखापेक्षा जास्त भडवे आता संप करणार आहेत. आणि त्यांना सडेतोड उत्तर आपले जे मराठी रिक्षा चालक आहेत, जे मराठी टॅक्सी चालक आहेत ना, त्यांनी दिलेलं आहे. महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्राचा अपमान कुणी सहन करणार नाही. आता प्रत्येक मराठी माणूस जागा झालाय. जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचंय, जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोट भरायचंय, तर तुम्हाला आमची भाषा बोलावीच लागेल. आणि हे सत्य आहे. महाराष्ट्रात राहून भडवे आपल्या जीवावर जगतात आणि आपल्यालाच दादागिरी करतात, आपल्यालाच मगरुरी दाखवतात. आणि यांच्यामध्ये एवढा माज येतो कुठून माहितीये? आपणच सोकून ठेवलं यांना. आपणच यांच्या गाड्यामध्ये बसतो ना. महाराष्ट्रामध्ये 82% महाराष्ट्रीयन लोक राहतात. मग हे जे भडवे एवढा माज करतायत, आपल्या जीवावर करतायत ना. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेला एकच सांगतो, जर टॅक्सी बुक करताय, जर तुम्ही रिक्षा बुक करताय ना, पहिल्यांदा रिक्षामध्ये टॅक्सीमध्ये बसायच्या अगोदर त्या भडव्याला विचारा, तुला मराठी येते का? आणि जर मराठी येत नसल, चल नाही पळेजून. आपणच यांना सोकून ठेवलंय. म्हणून आज हे भडवे मराठी भाषेच्या विरोधात आंदोलन करणार. 15 लाखापेक्षा जास्त लोक आता संप पुकारणार आहेत. आपले मराठी रिक्षा चालक असो, टॅक्सी चालक असो, यांना मी सलाम करतो की आपल्या मराठी लोकांनी हे जे परप्रांतीय भडवे आहेत ना, यांना जसंच तसं उत्तर दिलं आणि हे त्याच लायकीचे हाकलून दिले पाहिजे हे सगळेच सगळेच.